देवपूजा करून झाल्यानंतर घरात लगेच कापूर आणि लवंगाचा धूप फिरवल्याने काय घडते आणि जी स्त्री रोज नित्यनेमाने हे एक काम करते तिच्या बाबतीत काय घडते? देवपूजा झाल्यावर लगेच घरात कापूर आणि लवंगाचा धूप आजच्या या पवित्र आणि अत्यंत प्रभावी विषयामध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवपूजा केल्यानंतर लगेच घरामध्ये कापूर आणि लवंगाचा धूप फिरवला तर नेमके काय घडते आणि शास्त्रानुसार तसेच अनुभवातून सिद्ध झालेल्या काही गोष्टी घरातील वातावरणावर कसा खोल परिणाम करतात. कारण ही केवळ धार्मिक कृती नसून ऊर्जा विज्ञानाशी जोडलेली एक प्रभावी साधना आहे. देवपूजा का करावी याचे खरे कारण अनेकांना माहीत नसते. देवपूजा म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणे, अगर दिवा लावणे एवढाच मर्यादित अर्थ नसून देवपूजा म्हणजे स्वतःच्या मनाची शुद्धता, घरातील नकारात्मकता दूर करणे आणि दैवी शक्तीला आमंत्रण देणे होय. जेव्हा आपण श्रद्धेने देवपूजा करतो तेव्हा आपल्या घरातील सूक्ष्म वातावरणात कंपन निर्माण होतात आणि ते कंपन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर, शरीरावर आणि नशिबावर परिणाम करतात. सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत स्त्रियांनी देवपूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. कारण सूर्य हा तेजाचा, आरोग्याचा आणि श्रीमंतीचा प्रतीक आहे. जेव्हा पहिल्या किरणांसोबत देवपूजा केली जाते तेव्हा त्या घरामध्ये लक्ष्मी तत्व अधिक सक्रिय होते आणि हळूहळू आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात. घरातील स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते, त्यामुळे तिच्या हातून झालेली सकाळची देवपूजा घराला समृद्धीकडे घेऊन जाते. देवपूजेची योग्य पद्धत अशी आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मन शांत करावे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघर स्वच्छ करावे आणि नंतर दिवा लावावा. दिवा लावताना मनामध्ये कोणतीही नकारात्मक भावना न ठेवता केवळ कृतज्ञता आणि विश्वास ठेवावा. कारण दिव्याची ज्योत ही अज्ञान दूर करून ज्ञान देणारी मानली जाते. देवपूजा झाल्यानंतर लगेच कापूर आणि 2 लवंग एकत्र जाळून घरात धूप फिरवणे ही अत्यंत प्रभावी क्रिया आहे. कापूर जळताना वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, तर लवंग घरात सकारात्मक आणि समृद्धीची ऊर्जा आकर्षित करते. त्यामुळे दोघांचा एकत्रित धूप घरात फिरवल्यास घरातील वाईट नजर, भांडणे, आजारपण आणि आर्थिक अडथळे हळूहळू कमी होतात. कापूर आणि लवंगाचा धूप फिरवताना विशेष काळजी घ्यावी लागते. धूप नेहमी देवघरापासून सुद्धा सुरू करून संपूर्ण घरात उजव्या दिशेने फिरवावा. स्वयंपाकघर, बेडरूम आणि घराचा उंबरठा येथे विशेष लक्ष द्यावे. कारण उंबरठा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. उंबरठ्यावर हळद कुंकूने स्वास्तिक काढणे ही अत्यंत प्राचीन परंपरा आहे. स्वास्तिक हे शुभतेचे आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. जेव्हा उंबरठ्यावर स्वास्तिक काढले जाते तेव्हा घरामध्ये येणारी नकारात्मक शक्ती थांबते आणि लक्ष्मीचा वास होतो असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी किंवा सणाच्या दिवशी तरी उंबरठा पूजन करणे फार लाभदायक ठरते. उंबरठा पूजन करताना प्रथम पाणी शिंपडून स्वच्छता करावी, नंतर हळद कुंकूने स्वास्तिक काढावे आणि मनोभावी लक्ष्मीला घरात वास करण्याची प्रार्थना करावी. ही कृती केवळ धार्मिक नसून मानसिकदृष्ट्या घरातील लोकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाते. देवघरात अखंड दिवा लावणे शक्य असल्यास अत्यंत शुभ मानले जाते. दिवा हा सतत प्रज्वलित राहिल्यास घरातील वातावरण शांत राहते आणि घरात अनाहूत संकटे येण्यापासून संरक्षण मिळते, असे अनेकांचे अनुभव सांगतात. स्त्रियांनी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत देवपूजा केल्यास त्यांच्या जीवनात आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते आणि आर्थिक संधी आपोआप चालून येतात, असे अनेक आध्यात्मिक ग्रंथ सांगतात. कारण सूर्य हा कर्माचा साक्षीदार मानला जातो. देवपूजेनंतर कापूर आणि लवंगाचा धूप नियमित घरात फिरवल्यास घरातील आजारपण कमी होते. कारण कापुरामध्ये असलेले नैसर्गिक घटक वातावरण शुद्ध करतात, तर लवंगातील सुगंध मन शांत करतो. त्यामुळे घरातील ताणतणाव कमी होतो. जे घर नियमित धुपाने शुद्ध केले जाते त्या घरात पाहुणे आल्यानंतर सुद्धा सकारात्मक अनुभव सांगतात. कारण त्या घरात एक वेगळीच शांती असते
आणि समाधानाची भावना निर्माण होते. ही संपूर्ण प्रक्रिया श्रद्धेने आणि नियमित केली तरच तिचा पूर्ण लाभ मिळतो. कारण अधूनमधून केलेली पूजा तितकी प्रभावी ठरत नाही. म्हणून दररोज किमान सकाळी देवपूजा आणि कापूर, लवंग, धूप करण्याची सवय लावावी. मित्रांनो, ही साधी पण प्रभावी साधना घरातील दारिद्र्य दूर करून श्रीमंतीकडे नेऊ शकते. अनेकांनी अनुभवातून हे मान्य केले आहे. त्यामुळे कोणतीही शंका न ठेवता श्रद्धेने या उपायाचा अवलंब करावा आणि आपल्या घरातील वातावरणात सकारात्मक बदल अनुभवा. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.